नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या GRबद्दल, जो OBC, VJNT, SBC आणि स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठीच्या सरकारी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया व संबंधित अटींमध्ये केलेल्या मोठ्या बदलांशी संबंधित आहे. तर हा GR 4 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आला असून संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा GR कशाबद्दल आहे? तर या GRचा मुख्य उद्देश OBC, VJNT आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सरकारी वसतिगृह प्रवेश अटींमध्ये बदल करणे, तसेच ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या समस्यांवर उपाय करणे. राज्यात 36 जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी 36 व मुलींसाठी 36 अशा मिळून 72 सरकारी वसतिगृहे चालवली जातात. यात प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी म्हणून या GRमधून बदल जाहीर झाले आहेत. तर GRमधले 4 महत्त्वाचे बदल पाहूया. नंबर 1, प्रवेशाची नवीन शैक्षणिक क्रमवार्ता. पूर्वी फक्त पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य होते, तर आता बदल. जागा रिक्त असतील तर प्रथम वर्ष, त्यानंतर द्वितीय वर्ष, अजून जागा असेल तर तृतीय व चतुर्थ वर्ष, पण 12वीच्या अंतिम गुणांचे मूल्यांकन आवश्यक. तर याचा फायदा आता दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात असलेले विद्यार्थीही वसतिगृहासाठी पात्र होतील. नंबर 2, दीर्घकालीन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना दिलासा. काही कोर्सेस 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे असतात. उदाहरणार्थ मेडिकल कोर्स 5 वर्षे. पूर्वी प्रवेश फक्त पहिल्या वर्षातच, आणि आता कोर्सच्या मध्यावधीतही अर्ज केल्यास प्रवेश दिला जाईल. उशिरा प्रवेश प्रक्रिया असणाऱ्या कोर्सेसलाही GR लागू. उदाहरणार्थ MBBSचा विद्यार्थी दुसऱ्या वर्षी अर्ज करू शकतो. नंबर 3, 70% ते 30% जागांचे वाटप बदलण्याचे नियम. सध्या 70% व्यावसायिक शिक्षण म्हणजे प्रोफेशनल आणि 30% अव्यावसायिक शिक्षण म्हणजे नॉन प्रोफेशनल. आता नवीन बदल, जिल्ह्यातील विद्यार्थी जर कमी असतील तर जागा परस्पर अदलाबदल करून भरता येतील. याचा निर्णय असिस्टंट कमिशनर स्तरावर. तर फायदा, जागा रिकामी राहणार नाहीत आणि अधिक विद्यार्थ्यांना निवास सुविधा मिळेल. नंबर 4, जुन्या अटी लागूच. 19/12/2023 GR कायम. तर या GRमधील फक्त सुधारणा लागू होतील. उर्वरित सर्व नियम, अटी व प्रक्रिया जशाच्या तशा कायम. नंतर विद्यार्थ्यांसाठी याचा प्रत्यक्ष फायदा पाहूया. तर अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळेल, जागा रिक्त राहणार नाहीत. दीर्घकालीन कोर्सवाल्यांना मोठा फायदा. कोर्सच्या मध्यावधीतही अर्ज शक्य. जिल्हा स्तरावर निर्णय जलद होतील. ऑनलाईन अर्जातील अडचण कमी होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.